नमस्कार. आज आषाढ वद्य अष्टमी. आज आपण नामदेवांचाच एक अभंग पाहणार आहोत. व्यर्थ का हव्यासी करीसी परोपरी, नाम निरंतरी न म्हणा कारी. आयुष्य जाईल क्षणात सरोन, पावसी पतन कुंभी पाकी. नाम संकीर्तन नाईके स्वभावे, प्रत्यक्ष ते शव जगा माझी. नामा म्हणे ऐसे गेले बहुतेको, सांगे सकळिका हेची आता. नाम घेणे श्री नामदेव महाराजांच्या भक्तीचे अंतःसूत्र होते. ते स्वतः नामात राहत तेव्हा आनंदाने हरवूनही जात. नामाविषयीचा हा त्यांचा अनुभव होता. तो अनुभव त्यांनी सर्वांच्या उपयोगाला यावा असे चिंतले होते. भगवंत प्राप्तीचे साधन असणारे नाम हेच सतत घेण्याने मन निर्भय होऊन जाते. संसाराचे पाश तुटतात. सुंदर सावळी श्याममूर्तीचे सतत ध्यान केल्याने सुखाचा अनुभव येतो. त्यावेळेला देहभाव पण विसरला जातो. साध्या साध्या हालचालीतूनही विठ्ठलाची जाणीव होत जाते. अपरंपार सुख मिळते. ध्यानी मनी स्वप्नी एकच एक विठ्ठल रूप कोंदटले की सर्व भरकटणे बंद होते. मन विठ्ठलाच्या स्वरूपाशी खेळून राहते. जेथे देहभान राहत नाही तेथे संसार कुठला आणि प्रपंच कुठला. एकदा विठ्ठलाचा वेध लागला की द्वैतही संपते. विठ्ठलाशी एकरूपता प्राप्त होते. भगवंताचे सगळे सुंदर रूप निज रूपात अवतरतेच. मग अष्टसात्विक भाव पण दाटून येतात. अशी ही अवस्था यायला मात्र नामस्मरण हे एकच साधन असल्याचे सांगून नामदेव महाराज स्वतःच्या प्रत्ययास आलेल्या नामसुधाचा अनुभव इतरांनी घ्यावा असे मानतात आणि नामस्मरणाचे अलौकिक सामर्थ्य इतरांनाही मिळवावे असे ते इच्छितात. मात्र त्यासाठी नामसंकीर्तन आपल्यासारखे त्यांनी निष्ठेने करावे. त्यांच्या जीवनकक्षा रुंदावतील असे ते समजतात. पण समाजात नाम न घेण्याची आणि संसार सुखात डुंबत राहण्याची प्रवृत्ती व देहसुख हेच सर्वस्व मानणारी मंडळी पाहिल्यावर नामदेवांना थोडा सात्विक संताप येतो. देहासक्ती कमी करून थोडे नाम घेऊन आयुष्याचे भले करावे असे त्यांना वाटते. म्हणून ते म्हणतात, अरे माणसा, मिथ्या संसाराच्या मिथ्या वस्तूंची तू हाव का करीत आहेस? परोपरीने हे मृगजळामागे धावणे व्यर्थ आहे. त्यापेक्षा तू नित्य नामस्मरण का घेत नाहीस? बेट्या, हे आयुष्य क्षणभंगूर आहे. त्याचा नाश व्हायला वेळ लागणार नाही. बुडबुड्याप्रमाणे क्षणात फटकन फुटून जाशील आणि मग मेल्यावर महाभयानक अशा कुंभीपाक नरकात तुझे पतन होईल. अरे, ज्याला स्वाभाविकपणेच नामसंकीर्तन अप्रिय आहे, जो नामापासून विन्मुख राहतो, त्याचे शरीर म्हणजे हिंडते फिरते प्रेतच हो. या जगात असे कितीतरी मूर्ख लोक होऊन गेले ज्याचा नाम न घेण्याने नाश झालाय. नाम घेणाऱ्या आपल्या पुत्राला शत्रू मानणाऱ्या बलवान हिरण्यकश्यपूची काय स्थिती झाली? तशीही तशीच होईल. तुझी देखील तशीच होईल. नामदेव महाराज म्हणतात, मी हे लोकांना सतत सांगून जागे करण्याचा प्रयत्न करणार. नामाचे महत्त्व न जाणता देहासक्तीत प्रापंचिक सुखात राहणाऱ्या दुर्जनांचा नाश होतो आणि जिवंत असेपर्यंत नामरूपी प्राण नसलेली ती प्रेतेच होत. हा नामदेवांचा विचार योग्यच आहे. स्वतः अलौकिक असा अनुभव घेतल्यावर इतरांनी तो अलौकिक चैतन्यावस्थेचा लाभ घ्यावा असे त्यांना वाटणेही योग्यच आहे. त्यामुळे नामसंकीर्तनाचा आपला अनुभव सांगून लोकांना नामसंकीर्तनाच्या बाबतीत जागे करण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे भाव नाही करी सेवा, तेणे काय देवा योग्य होशी. धन्यवाद. मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी. नमस्कार.